श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेलाच आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जमेल तेवढ्या सेवा करायच्या आहेत, उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरात महालक्ष्मीची कृपा व्हावी व तिने आपल्याला आशीर्वाद द्यावा. त्याचबरोबर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री हरी विष्णूंची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण असे उपाय केल्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य हे लक्ष्मी मातेच्या कृपेने येत असतं. आपल्या घरात धन धान्याची कमतरता ही कधीही भासणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या मुलांची, पतीची प्रगती होईल. तर पहा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु नशिबाची साथ त्याला हवी असते. म्हणून आपल्या कष्टाच्या जोडीला नशिबाची देखील साथ हवी असते. पहा, तसं पाहायला गेलं तर आपण खूप मेहनत करूनही कधी कधी आपली जी कामं असतात तर ते कामांच्या मध्ये अडथळे निर्माण होत असतात. जी कामं आपण ठरवलेली असतात तर ती पूर्ण होत नाहीत. असे काही ना काही आपल्याला काही ना काही अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये येत असतात. त्यामुळे आपण जे काही उपाय आहेत तर ते उपाय केल्यामुळे आपल्या कामामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर होतील व लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना. संस्कृत मध्ये मार्गशीर्षला केशव मास म्हटलं गेलं आहे. कारण लक्ष्मी समवेत पितांबरधारी विष्णूही हेमंताचे स्वागत करतात. अलीकडे मराठी महिलांमध्ये लोकप्रिय होत चाललेल्या लक्ष्मी व्रतात जे लक्ष्मी श्रोत वाचले जाते त्यात मार्गशीर्षचे उत्तम वर्णन आहे. पवित्र महिना मार्गशीर्ष, त्यात वसे लक्ष्मी अंश, तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षीर सर्वदा असे हे लक्ष्मी श्रोत सांगते. हा महिना देवदेवतांच्या आराधनेसाठी पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. या महिन्यात लक्ष्मी मातेची श्रद्धेने उपासना करतात. लक्ष्मी मातेचा वार गुरुवार असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारी काही उपाय आणि सेवा केल्या तर महालक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते व जी काही तुमची मनोकामना आहे, ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात. मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्व आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा आणि विष्णूची देखील पूजा केल्याने खूप महत्व आहे. असेही म्हणतात की जो कोणी या महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि त्याचे भांडार संपत्ती आणि धान्याने भरलेले राहते. स्कंद पुराणातील वैष्णव खंडानुसार मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना म्हणून ओळखला जातो. या काळात म्हणजे या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचप्रमाणे महिलांनी सकाळी आपल्या घराची स्वच्छता, साफसफाई करायची आहे. त्याचप्रमाणे आपला जो उंबरठा आहे तर तिथे हळदीचं लेपन करायचं आहे. दोन्ही साईडला तुम्ही हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचप्रमाणे तुळशीला तुम्हाला गुरुवार असल्यामुळे तुळशीला तुम्हाला पाण्यामध्ये 2 चमचे दूध टाकून तुळशीला अर्पण करायचं आहे आणि ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे आपला जो दरवाजा आहे तर तो दरवाजावर आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण देखील लावायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमेल तेवढी सेवा ही आपल्याला अवश्य करायची आहे. हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्हाला दररोज तुम्हाला जमेल तर तुम्ही दररोज देखील हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करायचं आहे. नाही जमलं तर दर गुरुवारी तुम्हाला हळदीचं लेपन हे अवश्य करायचं आहे. तर पहा, मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6:30च्या नंतर 6:30-7च्या नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपल्याकडे 2 दिवे पाहिजेत. मातीचे असतील तरी चालतील किंवा स्टीलचे असतील तरी चालतील. मग तुम्हाला 2 दिवे घ्यायचे आहेत. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि जोडवात टाकायचे आहे आणि मग त्या दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा अखंड टाकायच्या आहेत. अशा तुटलेल्या फुटलेल्या टाकायच्या नाहीत. तर व्यवस्थित फुलवाल्या लवंगा असतील तर त्या लवंगा तुम्हाला त्या 2 दिव्यांमध्ये टाकायच्या आहेत आणि ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. तर हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान देखील तुम्हाला
गुरुवारी करायचा आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तुम्हाला हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी पण हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर हा उपाय सकाळी करायचा असेल तर सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान आणि संध्याकाळी करायचा असेल तर संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि मग दिवे लावून झाल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती घ्यायची आहे आणि हातामध्ये घंटी घ्यायची आहे आणि अगरबत्तीने आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाला आपल्याला ओवाळायचा आहे आणि घंटी ही आपल्याला वाजवायची आहे, परंतु दरवाजा उघडाच ठेवायचा आहे आणि मग आपल्याला दरवाजाची पूजा करायची आहे। जी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर घंटीचा आवाज तिला सहन होत नाही, त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करू शकत नाही। तर हा जो उपाय आहे तर तुम्ही हा सकाळी पण करू शकता आणि संध्याकाळी पण तुम्हाला असंच करायचं आहे। तर पहा, हा उपाय साधा आणि सोपा आहे। हा केला तर याचा तुम्हाला फरक थोड्याच दिवसात जाणवेल। आणि रोज तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक हे तुम्ही मोबाईलवर देखील लावायचं आहे। तसेच तुम्ही मोबाईलवरती श्री सूक्तम किंवा महालक्ष्मी अष्टक हे देखील लावायचं आहे। आणि पहा, आपण रोजची रोज पूजा करत असतो, परंतु या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, म्हणजे गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला अवश्य लावायचा आहे। मग तुम्हाला रोज संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्हाला देवापुढे तुपाचा दिवा लावायचा आहे महालक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आणि मग तुम्हाला 16 वेळा श्री सूक्तमचा पाठ करायचा आहे। आणि जर तुम्हाला जमत नसेल, बोलायला येत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती देखील लावायचा आहे, परंतु स्वतः बोलल्याने याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो। आपले जे धनप्राप्तीचे मार्ग ते खुले होताना तुम्हाला पाहायला मिळतील। आपल्या ज्या काही पैशाच्या बाबतीत ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतील, आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील। त्याचप्रमाणे आपल्याला हा मार्गशीर्ष महिना आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला रोज 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान देखील आपल्याला करायचं आहे, कारण हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंना समर्पित आहे। त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा या आपल्याला अवश्य करायचा आहे, कारण त्याचा आपल्याला हा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात मिळत असतो। तसेच व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान तुम्ही 11 दिवसाचा करू शकता किंवा 21 दिवसाचा देखील तुम्हाला करायचा आहे, कारण हा मार्गशीर्ष महिना आहे तर पवित्र महिना आहे आणि श्री हरींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त मिळवण्यासाठी आपल्याला ह्या वेळेस हे उपाय आहेत, जे काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या अवश्य करायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज सकाळी उठायचं आहे, म्हणजे लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला जमेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं म्हणायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा तुम्हाला जमेल तर मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हे देखील तुम्हाला म्हणायचं आहे। तर अशा प्रकारे ह्या सेवा आहेत तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही अवश्य करा। पहा, याचा चमत्कार, याचे लाभ जे काय आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतीलच। त्याचप्रमाणे आपल्याला रोज तुळशीला तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे, कारण तुळस ही हरिप्रिय आहे। त्यामुळे तुळशीला जर घरातील व्यक्तीने लावला, म्हणजे कर्त्या पुरुषाने दिवा लावला तर त्याच्या कामामध्ये जे काही अडथळे आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतं। परंतु प्रत्येकाला इतका वेळ नसतो, प्रत्येक व्यक्ती हा बिझी असतो, त्यामुळे पुरुषांना तर वेळ नसल्यामुळे स्त्रियांनी ही सेवा अवश्य करायची आहे। तर पहा, अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते आपल्याला या महिन्यामध्येच करायचे आहेत, कारण श्रावण महिना जसा पवित्र आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील खूप पवित्र आहे। तर या महिन्यामध्ये आपण जेवढे उपाय करू त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।